आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येनंतर पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई केली जात आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई केली गेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत पुणे पोलिसांचे ॲडिशनल CP मनोज पाटील सर आहेत। सर, काय नेमकी कारवाई आत्तापर्यंत झाली? कारण 2 दिवस उलटलेले आहेत, यामध्ये काही आरोपींना सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते। कोण नेमके ते आरोपी आहेत? नाही, याच्याबद्दल तर मी आता लगेच माहिती देणार नाही, पण निश्चित सांगू शकतो की ही बाब गंभीर होती। याची प्राधान्यक्रम सर्वोत्तम ठरवून अगदी CP साहेबांपासून ते आमच्या खाली कर्मचाऱ्यापर्यंत सर्वजण याच्या तपासामध्ये व्यस्त आहेत। पोलीस स्टेशन आणि DCP ऑफिसकडून साधारण 10 टीम्स करण्यात आल्या होत्या आणि साधारण 6 टीम्स क्राईम ब्रँचकडून करण्यात आल्या होत्या। पोलिसांनी सर्व प्रकारची इन्व्हेस्टिगेशन्स ज्याच्यामध्ये टेक्निकल असेल, ह्युमन इंटेलिजन्स असेल, या संदर्भात तपास केलेला आहे आणि तपासामध्ये प्रगती करतायत। या सगळ्या प्रकरणामध्ये 2 संशयितांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतले अशी माहिती मिळते। काय नेमकी सर माहिती? नाही, याच्या संदर्भात जेव्हा माहिती पूर्ण क्लिअर प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितच शेअर केली जाईल आणि मला वाटतं आमच्या वरिष्ठांकडून याची माहिती निश्चित दिली जाईल। सर, या सगळ्या प्रकरणानंतर काय नेमकं कारण समजू शकलंय काय? कुठल्या कारणास्तव अशा पद्धतीचे अपहरण त्यानंतर हत्या करण्यात आली ती? नाही, याचे सर्व अँगल्स पोलिसांनी बघितलेत। त्या अँगल्सच्या माध्यमातूनच तपास पुढे केला गेला आणि तपासामध्ये थोडा वेळ थांबा, निश्चितच माहिती आपल्यासमोर येईल। साधारणतः या सगळ्या प्रकरणामध्ये किती आपल्या टीम्स किंवा काय नेमका तपास हा कुठपर्यंत आतापर्यंत आलेला आहे? काही नाही, तपास खूप वेगाने पोलिसांनी केला, कारण याच्यामध्ये वाहन होतं पण वाहनाचा कुठलाही डिटेल्स त्याच्यामध्ये नव्हते, आरोपीचं कुठलंही वर्णन नव्हतं, त्यामुळे हे अतिशय चॅलेंजिंग होतं आणि पोलिसांनी जे काही पुरावे प्राप्त होतील ते सर्व घेऊन कडी बांधून तपासामध्ये प्रगती करतायत। आरोपी कधीपर्यंत समोर येऊ शकतात, काय नेमकी माहिती? नाही, याच्याबद्दल थोडं थांबावं लागेल। मला वाटतं निश्चितच ज्या वेळेला माहिती येईल त्यावेळेला शेअर केली जाईल माध्यमांची। धन्यवाद सर। तर या सगळ्या प्रकरणामध्ये प्रगती पथावरती तपास असल्याची माहिती मनोज पाटील यांनी दिलेली आहे आणि लवकरच आरोपींना सुद्धा ताब्यात घेतले जाईल। पुणे पोलिसांची कारवाई जी आहे त्या दृष्टिकोनातून सुरू असल्याचं मनोज पाटील यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।